दिशा सालियनचा पोस्टमार्टम रिपोर्ट हा पुढारी न्यूजच्या हाती लागलाय। या रिपोर्टमध्ये दिशाच्या डोक्यावर गंभीर इजा असल्याचं नमूद करण्यात आलंय, तर दिशाच्या हात, पाय आणि छातीवर जखमा असल्याचं यात म्हटलेलं आहे। तसंच दिशाच्या नाकातोंडातून रक्तस्राव झाल्याची ही माहिती आहे। महत्त्वाचं म्हणजे दिशावर अत्याचार झाला नाही असाही या रिपोर्टमध्ये उल्लेख आहे। दिशा सालियनच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये नेमकं काय आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊया, मुद्दे समजून घेऊया। कोणते मुद्दे या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये आहेत? दिशाच्या नाकातोंडातून रक्तस्राव झाला असल्याची माहिती या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये आहे। हात, पाय आणि छातीवर गंभीर जखमा झाल्याची सुद्धा माहिती आहे। दिशाच्या बरगड्या तुटलेल्या अवस्थेत सापडल्या, तर छातीचा संपूर्ण भाग हा फ्रॅक्चर्ड होता। फुफ्फुसाच्या दोन्ही बाजू दबलेल्या अवस्थेत होत्या। डोक्याला गंभीर जखमा, डोळ्याला दुखापत झालेली होती, तर दिशाचे पुढचे दातही पडले होते। गुप्तांगामध्ये वीर्य अथवा जखम नव्हती। दिशावर अत्याचार नाही असाही उल्लेख या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये करण्यात आला। तर दिशा सालियनच्या पोस्टमार्टम रिपोर्टवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काय म्हटलंय आपण पाहूया। मला वाटतं CIDनं सगळी चौकशी केलेली आहे। CIDनं पूर्ण चौकशी केलेली आहे, क्लोजर रिपोर्ट दिलेला आहे। SITची चौकशी चालू आहे। सरकारला वाटलं तर या SITच्या मार्फतची चौकशी चालू आहे। त्याच्यामध्ये राहिलेलं जे विचारायचं, जे चौकशी करायची करावी, आमचं खुलं आव्हान आहे। सगळ्या कोणी म्हटलं म्हणून कोणाला आरोपी नसतात करत, त्याला पुरावे लागतात, सगळ्या गोष्टी लागतात आणि न्यायप्रविष्ट प्रकरण आहे। मला स्वतः न्यायालय योग्य ते निर्देश देतील। बघा, या बाबतीमध्ये हे न्यायप्रविष्ट बाब आहे आणि त्यांच्या दिशा सालियन यांच्या वडिलांनीच ही तक्रार केलेली आहे आणि सभागृहामध्ये आमच्या मंत्री महोदयांनी उत्तर त्याला दिलेलं आहे की योग्य ती चौकशी आणि कोर्टाच्या डायरेक्शनप्रमाणे पुढचं जी काय प्रक्रिया आहे ती होईल।